नमस्कार मंडळी, आठवणींचा वारसा या आपल्या लाडक्या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. पहिल्या भागाला तुम्ही जो प्रेम आणि प्रतिसाद दिला त्यावरून हे सिद्ध झालं की आपल्या महाराष्ट्राला मातीचा आणि कुस्तीचा इतिहास किती जवळचा आहे. याच प्रेरणेतून आज आपण घेऊन आलो आहोत आठवणींचा वारसा भाग 2. या भागात आपण अशा एका महान वस्तादांच्या भेटीला आलो आहोत ज्यांनी आखाड्यात घाम गाळून कुस्तीची परंपरा जिवंत ठेवली. सुप्रसिद्ध पैलवान व वस्ताद बिराप्पा हराळे पुजारी हरळवाडीकर, ज्यांच्या जीवन प्रवासाच्या आणि जुन्या आठवणींचा हा अनमोल ठेवा आज आपण उलगडणार आहोत. आणि ही खास मुलाखत घेतली आहे आपले कुस्ती निवेदक बापू बनसोडे जामगावकर यांनी. तर चला मग ऐकूया वस्तादांच्या तोंडून कुस्तीचा हा सुवर्ण काळाची ही अनोखी गाथा. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. राम राम मंडळी, आपण आज जुन्या जाणत्या मंडळींचा आठवणींचा वारसा हा कार्यक्रम आज आपल्या सोबत महान मल्ल आणि एकेकाचे तुफानी पैलवान महाराष्ट्र चॅम्पियन बिराप्पा हराळे आणि त्यांना पुजारी असं म्हटलं जातं. आपण त्यांची मुलाखत घेण्यासाठी आपण आलेलो आहे. त्यांच्यासोबत पिंटू हराळे पैलवान, त्यांचा चुलत भाऊ आणि त्यांचे चुलत बंधू ऑल इंडिया चॅम्पियन, बरोबर आहे. त्यांचं नॅशनलला डबल नॅशनलला पदक आहे. त्यांची मुलाखत घेण्यासाठी आलेलो आहे. तुमचं पूर्ण नाव सांगा आता. बिराप्पा माळप्पा हराळे, राहणार हराळवाडी, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. बरं, आपलं लहानपण कसं गेलं? लहानपण काय, त्या वक्ताला सगळे गरिबी होती, आपदा, असं व्यायाम करायचं, तालमीला जायचं, इकडं तिकडं. म्हणजे तालमीची आवड लहानपणापासून होती? लहानपणापासून. वडील बी पैलवान होते. घरात वारसा होताच. हा, पैलवानकीचा. पैलवान, वडील चांगले पैलवान. बरं, नाव काय त्यांचं? माळप्पा रेवाप्पा हराळे, हराळे, प्रसिद्ध पैलवान. प्रसिद्ध पैलवान होते. त्या भागातले, सोलापूर भागातले एक नंबर पैलवान. एक नंबर पैलवान. बर, तसं खुराक होतं का? आता कसं बदाम, थंडाई, सफरचंद, केळं असं आहे, तसं खुराक होतं तेव्हा? खुराकाचं असं म्हणजे तवा काय नाही, फक्त एक गाईचं दूध, ज्वारीची भाकरी, चपाती असलं खाणं पिणं. बदाम बेदाम तसली काही व्यवस्था नव्हती? काही नाही, थंडाई नाही, बिंडाई नाही, काय नाही, फक्त कष्ट करणे आणि कुस्ती करणे. तुम्ही तालमीत कुठे होता हो तेव्हा? तालमीला एक पत्रे तालमीत एक 2 महिने गेलो. सोलापूरला. सोलापूर. आणि गावात तर पहिली तुमची तालीम होती. तुमची परिस्थिती होती का तेव्हा? आता जशी कशी परिस्थिती तशी नाही, परिस्थिती त्या टायमाला नाही. आम्ही लोकांच्या मजुरीन बी कामाला जात होतो. काय काम केलं तुम्ही? काम काय बी करायचं, खुरपण करायचं, उसाचं गड्ड खांदायचं, दारं धरायला जायचं, कुणा बैलावर जायचं. बरं, अतिशय गरीब परिस्थिती. गरीब परिस्थिती. पहिलवानकीचं कॅनेल नवीन आलता, कॅनेलला जायचं. कॅनल ही आता गेलेला कॅनल तुमच्या वेळेस झाला? आमच्या वेळेस. किती साली कॅनल आला आपा? 1977 ला. 77 ला कॅनल आला. आम्ही तेव्हा, माझं वय 14 होतं तेव्हा. 14 वर्ष असताना. बरं, तेव्हा तुम्ही लहान असताना कॅनलची कामं केली, दुसऱ्यात कामाला जात होता. आता तुमचा एक मुलगा अधिकारी आहे की, पैलवान लालासाहेब हराळे आणि जक्कू हराळे आणि पांडुरंग हराळे हा 3 नंबरचा मुलगा अधिकारी. लालू पैलवान ते काय म्हणून अधिकारी आहे? तो सेलटेक्स इन्स्पेक्टर आहे. अधिकारी हो. कुठं ड्युटीला आहेत ते? माझगावला, मुंबईला. त्यांचा 3रा मुलगा. आणि हे लालासाहेब हराळे हे 1 नंबरचे. 2 नंबरला जकराय हराळे आणि 3 नंबरला पांडुरंग हराळे. असे 3 मुलं बाहेर काम करायला जात होता. मग ही कुस्तीची गोडी किती वयापासून लागली तुम्हाला? वयाच्या जवळजवळ 11-12 वर्षापासून कुस्तीला वडील घेऊन जायचे तालमीत. बारक्या सण कुस्त्या लावायचे, खेळत असं खेळत परगावला बी नेले, एकदा 2दा 4दा असं. नाद लागत वस्ताद लोक चांगली होती गावात, पैलवान बी मोठी होती. तुमचे वस्ताद कोण? राम पवार म्हणून वडराजी वस्ताद, हराळवाडीची. बरं.
ते वस्ताद होते अवस्था. त्यांच्या मार्गदर्शकाने त्यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही पहिलवान झाला. आणि आमचे मेहनाव आत्याचा मुलगा वाल्मिक माने एक पहिलवान चांगला. पैलवान होता चांगला. बरं आप्पा, आम्ही आपल्याला आप्पा म्हणूनच ओळखतोय. तुम्ही असं महाराष्ट्र चॅम्पियन ती किती वेळा झाला तुम्ही? मी महाराष्ट्र चॅम्पियन मध्ये 1978 ला 40गावला 44 किलोच्या वजन गटात मी महाराष्ट्र चॅम्पियन झालो. प्रथम क्रमांक आहे, प्रथम सुवर्ण पदक आहे. सुवर्ण पदक आहे. वा, धन्यवाद. आणि आणि दुसरा क्रमांक? दुसरा क्रमांक मुंबईला 48 किलोच्या वजनात तिसऱ्या राऊंडला मी गेलोय. तिसऱ्या राऊंडला हारला. हारलो. आणि तृतीय क्रमांक आहे. हा तृतीय क्रमांक. आता तिथून पुढे तुमचा प्रवास कसा झाला? गावात आपलं देवस्थान आहे, देवस्थानची पूजा करायचं, कुस्ती खेळायचं, शेतात बैल हाणायचं, दारं धरायचं, बरं. असं करत 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 परगावला फिरत फिरत कुस्त्या असं केल्या. आसपास कुस्ती मैदान व्हायचे. कुस्तीला गेलं की पहिल्यांदा कुस्ती माझी लावली तर फड मोडताना तिकडून माझी कुस्ती लावली. अशा 7 कुस्त्या लावतो आता आणि मी करतच होतो. आता कसं एकच कुस्ती नेमली जाते, हा. पण तवा फिरवून मैदान होतं. फिरवून मैदान होतं. आम्ही अडवून धरायचं जण लावायची जण कुस्ती करून याच 5, 6, 7 कुस्त्या होत होत्या होत तुमच्या. होत्या. तवाच्या काळात पैसा आता जेवण आहे का हो? नाही 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 तेव्हा कुठलं पैसे 10 रुपये 15 रुपये लास्ट 25 रुपये. 25 आणि रुपये. मी लय चांगला झाल्यावर 51 रुपयाची कुस्ती लागली. त्याच्यावर पैसे नाही. 51 रुपयावर कुस्ती 51 लागली. रुपये. बरं. तुमच्या कुस्ती 51 रुपयाचं लय काय बी होत होते त्या टायमाला. स्वस्त होती सगळी. एक रुपयाला लिटर दूध होतं तेव्हा. आता 50 रुपये लिटर झाले दूध. 50 रुपये, 70 रुपये, 100 रुपये. आताच्या आणि तवाच्या 51 रुपये म्हणजे आता 51,000ची कुस्ती असली म्हणे. तिथून पुढे तुमचा प्रवास कसा झाला? कोणाकोणासंग कुस्त्या झाल्या तुमच्या? कुस्त्या झाल्या की मोहोळच्या सुरेश गाडेकर संघ वजनावर कुस्ती लास्ट सोलापूरला माझी झाली 48 किलो. सुरेश गाडेकर त्याला म्हणजे कोणच घालवलं नव्हतं. त्याला 3 वर्ष त्यानं महाराष्ट्र चॅम्पियन होता. चॅम्पियन होता. मी इथं चाचणीला किती वजन गटात? 48 ला होता. 48 किलोला गाडे म्हणून पहिलवान होता. सुरेश गाडे. सुरेश गाडे म्हणून त्याला घालवलं. आम्ही बघितलं त्याला फायनलला घालवलं मी त्याला. घालवलं. महाराष्ट्र आणि चॅम्पियन गाणं- ती सलग 3 वेळा होतं. विजय दोरकर म्हणून कोणी होता त्या गावचा, ह्याचा केगावचा. गावचं पहिलवान. त्याला बी घालवलं. त्याला बी हरवलं सामन्यात. हम्म. आणि फायनलला कोण आलता आठवतंय तुम्हाला? फायनलला धुळे जिल्ह्याचं पोरगं होतं. त्याला हरवून तुम्ही महाराष्ट्र त्याला चॅम्पियन हरवून झाला. महाराष्ट्र. बर. आता मैदानी कुस्त्यात तुमच्या कोण बरोबर झाल्या? मैदानात कुस्त्या होत होत्या अशा खेळणे बरीच होती. त्यांची आता नावं ध्यानात राहत नसतील. बरं. जवळी जवळी ध्यानात राहते. ती लांबची कुठली ध्यानात राहते? मी लांब लांब फिरलो. कर्नाटकाला गेलो, वर कुंडलपतूर गेलो, इकडं आपलं बलवडीपतूर गेलो, बर. या भागाला बार्शीपतूर गेलो. बरं. कुस्त्याला फिरलो बरोबर. बर बर. कर्नाटकात मला फिरवणारे लोक म्हणजे एक हरी म्हणून पैलवान होता त्या गावाचा. हरी सोलापूर पासून सोलापूरच्या त्या गावाचा हरी पैलवान होता. ते मला कुठे बी घेऊन जात होता. जोड मोठी होती त्यांची. जोड मोठी होती. आणि गोविंद नाईकवाडे म्हणून एक आमच्या समाजाचा गावचे? हवालदार होता. सोलापूरचा होता. हं. तो पण मला घेऊन जायचा ह्याला नाशिक पशी बर बर. इगतपुरीला. इगतपुरीला. हा. इगतपुरीला ते घेऊन महाराज मैदान घेते. हा, महाराज मैदान घेत होतं. महाराजची माझी चांगली होतं ओळख पाडला ते. बर बर. आणि कुस्त्या तुम्ही तशाच केल्या? तशाच केल्या कुस्त्या. त्या इगतपुरीला किती कुस्त्या झाल्या तुमच्या आप्पा? माझ्या कुस्त्या एक वर्षी 5 झाल्या. बर. एक वर्षी 3 झाल्या. पुन्हा 2 झाल्या. बर बर बर. 3 वर्ष सतत गेलो. जात होता. तीच महाराज इथं याला येत होता. आपलं सांगोला तालुक्यात सोननला सोननला. येत होता. हा. सोननला गेलं तर आम्हाला ओळखायचे ते. हा. बरोबर. कुस्त्या तुम्ही तशा करत होता. करत होता. आप्पा, आता जी कुस्ती रटाळाने रेमाळ कुस्ती आहे, लवकर कुस्त्या होत नाहीत. होत नाही. तेव्हा तुमच्या वेळेस अशी कुस्ती किती वेळ चालत होती? नाही कुस्ती जर फडात जर गेलं आम्ही 1 मिनिटाच्या आत आमची कुस्ती होय किंवा नाही. 1 मिनिटाच्या आत. तुमचा डाव कुठला होता पेटेंट? डाव मी एकेरी काढत होतो. रिपट काढलो तर का नाही एकेरीत कसला बी पैलवान मी उठू दिला नाही. वरनं कडव्याची पेंडी फेकली आणि फेकलो. आता आपण त्याला निकाल डाव म्हणतोय. हा निकाल. हा, निकाल तुम्ही निकालवर कुस्तीचा निकाल लावत होता. आम्ही काय तुमच्या कुस्त्या बघितल्या नाहीत, पण आम्ही ऐकून आहे आप्पाची मूर्ती लहान पण कीर्ती महान होती. बरोबर. पुढं तुम्ही महाराष्ट्र केसरीसाठी काय प्रयत्न केला का? महाराष्ट्र केसरीला आपण तेवढी मोठी जोड नव्हतो. बर. आपण लहानच जोड. वजन कमी असल्यामुळे वजन 52च्या वर वजन गेलं नाही. 52 किलोच्या वर गेलं. गेलं नाही. सोबत गावातले पहिलवान कोण कोण? आम्ही 40 गावला वाल्मिक माने म्हणून आमच्या आत्याचा मुलगा होता. तुमच्याच गावचा? हा, वाल्मिक माने मी दोघं गावाला सामना पद्धत हे काय पहिलं माहिती माहित नव्हतं. नव्हतं. बरं. आम्ही गेल्यावरच माहित झालं दोघं. तुमचं 52 किलो आणि तुमचं 48 किलो. आता आहेत का ते? नाही वारले त्याने.
वारलेत का? महाराष्ट्र चॅम्पियन, फर्स्ट चॅम्पियन आहे 2 वर्ष. तुमच्या गावातला पहिला महाराष्ट्र चॅम्पियन हा त्यांनी आणि तुम्ही. हा, तुमच्या मागे आता युवा पिढी तयार होते का? तयार होते. मुलगा खेळत होता. हम्म. मुलगा बी चांगल्या कुस्त्या केला. पुन्हा लग्न केलं. आता सोडलं. नाव काय त्यांचं? माझ्या वडिलांचं नाव ठेवलं होतं महाळप्पा बिराप्पा हराळे. लावलो म्हणते त्याला. त्यांना प्रेमानं लावलो असं लावलो म्हणतात. त्यांचंही स्वागत आहे. पहिलवान धन्यवाद. माझे पट्टे तयार केलो. कोण कोण झाले? विठ्ठल हराळे माझ्यापाशी तयार झाला. हा. पिंटू हराळे माझ्यापाशी तयार झाला. हा. पिंटू हराळे हेही सोबत आहेत. नमस्कार. नमस्कार. तुम्ही किती किलो तुमचं महाराष्ट्राला पदक आहे? 62 किलोला. 62 किलोला. कुठं पदक आहे तुमचं? उदयपूरला. उदयपूरला. नॅशनलला. नॅशनलला. आणि तुम्ही तालमीत गोकुळ उस्ताद पुणे पुण्याला मामापाशी. रुस्तुम हिंद केसरी हरिश्चंद्र हरिश्चंद्र बिराजदार मामांचे पटशिष्य. हो. पण तुमचा पहिला पाया कोण तयार केला? पहिला पाय आमच्या भावानं तयार केला. तुमचे बंधू बिराप्पा हराळे. हराळे वस्ताद हे तुमचे पहिले गुरु. हो. आणि पुन्हा मग तुम्ही मोठं झाल्यावर बाहेर गेला. बाहेर गंगावेशला बी थोडे दिवस होता. गंगावेशला भेटतो. किती वर्ष होता ते गंगावेशला? 2 वर्ष होते. बरं. 2-3 कोल्हापूरला. हो. तिथनं पुण्यात गेलो. पुण्याला. पुण्यात गेल्यावर आपलं जरा प्रगती वाढत गेली. बर. शिक्षण किती झालं तुमचं? शिक्षण लय झालं नाही आपलं. तिसरी चौथी. तिसरी तेवढीच. मला शिक्षणचा अभाव तुम्हाला जाणवते का? तुमच्या- सांगितलं होतं की 7वी 5चा दाखला आणून द्या, मी तुम्हाला नोकरी लावतो म्हणजे. अशा शासनाकडनं तुम्हाला ऑर्डर आलती, हो. निमंत्रण आलतं तुम्हाला. हो. पण तेव्हा तुमचं शिक्षण झालं नव्हतं. शिक्षण दाखलाच कोण देत नव्हतं त्यावेळेस. शिक्षण नसल्यामुळे दाखला मिळत नव्हता. नाहीतर तिसरीचा कोण दाखला दे. हा, मग आणि 5वी 6वीचा दाखला मागत होती. पास झालेला दाखला असला तर आज तुम्ही कुठल्याही खात्यात तुम्हाला नोकरी मिळाली असती. म्हणजे शिक्षणाचे अभाव तुम्हाला जाणवते. आता काय करताय तुम्ही गावात? आपली शेती शेती. ते बैल गया खोंड. बर. बैलगाडीचा विनाद तुम्हाला आहे बरोबर? हो आहे. बैल तुमची आहे ती रेस मध्ये. आहे. बरं. आता तुम्हाला मुलं किती आहेत? मुलगा एक आहे. एकच आहे का? पहिलवान केलाय का? नाही शाळा शिकली. शाळा शिकवतो. शाळा. म्हणजे जी तुम्हाला उणीव भासली की तुम्ही आता मुलाला स्वप्न आहे तुमचं. हो. शाळा भरपूर 15 शाळा झाल्या. आणि तुम्ही खेळत असताना मला खुराक मिळलं का? खुराक मिळत होता. भावांचे देत होते सगळं. आम्हाला कमी पडत दिली नाही ते. बरं. तुमचं खुराकाला काय कमी पडलं नाही? काय नाही. तेव्हा बदाम थंडाई होती. होते. बदाम थंडाई सगळं फळ मिळालं नाही पण ती तुम्हाला मिळालं. ह्यांना काय मिळालं नाही ते आम्हाला खायला सगळं मिळालं. बरं. हो. त्यामुळे तुमची जोड चांगली झाली. बरी झाली. तुमच्या कुस्त्या कोणाबरोबर झाल्या महाराष्ट्रात? बरेच जण झाले पण आता ती काय लक्षात नाही. नावं नाही. एक दोघांची नावं. हो. ते पुण्याच्या पोरासंग 2-3 बाऱ्या झाले. मल्लू लोणी बरोबर. हा ते संघ झाले. पुळजनच्या ते अफसरचे ते धाकटे पोर आशिफ. ते संघ झाले. बरं. बरेच जण संघ झाले ते. अन्नवालदार संघ झाले. अण्णा आलदर संघ झाले. हो. बरं. तुमचे ते खटके काय ते तात्या खटके. त्याचे संघ झाले. बरं. तुमची कर्नाटक केसरी मल्लाप्पा लोणी वस्ताद पहिलवान कुस्ती कशी झाली? ते शेवट कुस्ती मंद्रुपला झाली बघा. बरं. जोडीवर काढली. जुडू झाले. बरं. मग तुमची जोड चांगलीच होती. हो. या भागात शेवट कुस्ती मल्लाप्पा लोणी लागत होती. हो. आणि त्या जोडीत तुम्ही होता. हो. मल्लाप्पा लोणी म्हणजे त्यांना अनेक पैलवानला आसमान दाखवलं होतं. ते बरंच चांगल्याला पाडलं. ह्याच्या वागदरीच्या तिघांना पाडलं, चौघांना पाडलं. 5वी कुस्ती भरत मेकायला अडवायला गेलं. बरं. काय झाली मेकाले दिलं करू दिली नाही. बरं. मेकाले वस्ताद पेक्षा त्यांची जरा बारकी जोड होती. बारकी होती पण ते अडवायला गेलं. अडवलं होतं. पण म्हणजे चांगला ते- धाडस होती हा. पैलवानची. पण ते लावले नाही त्याला. बरं. ते मंद्रुपला मी अडवलं होतं शेवटच्या कुस्तीला. हा, मग तुमची आणि त्याची बरोबर सुटली. बरोबर. परत मेकाले वस्ताद तुमच्या वेळेस हो. आम्ही एकत्रित रेंज मध्ये तालमीत एकाच होतो. तालमीत बिराजदार मामा पशी होती. त्यांनी मी हो. बिराजदार मामाचे पटशिष्य. हो. डबल उपमहाराष्ट्र भरत मेकाले हो. हिंद केसरी स्वर्ण पदक हो. विजेते त्यांच्या बरोबर तुम्ही होता. मेकाले वस्ताद ओपन गटात खेळत होते. हे ओपन गटामध्ये. तुम्ही कधी ओपन गटाला खेळावा? नाही open नाही. तुमच्या गटातच तुम्ही वजन कमी असल्यामुळे तुम्ही कमी. ते जरा मोठाच पैलवान होता आमच्यापेक्षा. जोडी मोठी होती. जोडी मोठी होती. वजन नाही पण ओपनलाच खेळत होतो. ओपन खेळत होता. धाडसच होती त्याची तशी. पैलवान बी चांगला होता. पैलवान चांगलं होतं. त्यांची मुलाखत आम्ही घेणार आहे. हा. तर तुमच्या माध्यमातून तुमचं तालमीत तुम्ही मिळून होता. हो मिळून. एक चांगला पैलवान आणि स्वभावाने चांगला पैलवान. हो. काका पवार होते, गोविंद पवार होते. त्यांच्या बरोबर तुम्ही होता. तिथं आमच्या तिथंच होते. बरं. धनाजी बरं. काका पवार आणि गोविंद पवार यांचं शिक्षण असल्यामुळं ते मोठे झाले. नोकरीला लागले ते. नोकरीला लागले. आता तालीम त्यांची आंतरराष्ट्रीय कुस्ती केंद्र. ते मोठे पैलवान. मग त्यांचं शिक्षण असल्यामुळे ती नोकरीत लागली.
तुमचं जर शिक्षण असलं तर तुम्ही त्या लेवलला काय तर झालं झाला असतं, असता. हा, नोकरी लागली असती भविष्याचं जीवनाचं कल्याण झालं. त्यांनी लय सांभाळलं आम्हाला. बरं बरं हो. तुम्ही सगळे मिळून होता. हो, सांभाळ चांगलं. बिराजदार मामा वस्ताद बरोबर माणूस कसे होते हो? होय, वस्तादच ते एक नंबरचा वस्तादच महाराष्ट्रात. असा वस्ताद कोणी असा होणार नाही. वस्ताद कोणच होणार नाही. हम्म. आणि होत नाही, हितनं होणार बी नाही कोण. आणि आणि झाले नाही. झाला पण नाही. बिराजदार मामांचा इतिहास आहे. हो, इतिहासच तसा आहे. अनेक पैलवानला सांभाळून घेत होते. सगळ्यांना गोरगरिबांच्या लेकरांना हे सांभाळून घ्यायचं. पोरं चांगली दिसली की तिथं ठेवून घ्यायचं. त्यांची प्रगती करून घ्यायचं सगळं. व्यायाम, रनिंग, कुस्ती, लढत ही कुस्ती वाढवण्याचं कार्य त्यांनी केलं. हे चांगलं केलं. अनेक महाराष्ट्र केसरी त्यांनी घडवली. आणि घडवले. त्यांची लय महाराष्ट्र केसरी आहे. 8 महाराष्ट्र केसरी त्यांचे. हो. पहिला महाराष्ट्र केसरी तानाजी बनकर तानाजी 1987 ला, संतोष बरोबर 88 ला छोटराव मगर, असे त्यांचे 8 महाराष्ट्र केसरी आहेत. मग त्यांचे तुम्ही पटशिष्य. त्यांचा जीवनात तुम्हाला आता जगताना त्यांचा अभिमान वाटतो. अभिमान वाटतो ना? अभिमान. जीवन कसं जगावं हे त्यांनी शिकवलं. त्यांनी शिकवलं. कुस्ती बरोबर आपण जीवनात कसं जगायचं हे त्यांनी त्यांनी शिकवलं. चांगलं शिकवलं. मग आता तुम्ही पैलवानकी सोडल्या तुमच्या गावात या सोलापूर जिल्ह्यातलं 1 नंबरचं मैदान होत होतं. 1 नंबर मैदान कुस्त्या जोडाला मीच राहत होतो. हा, ती मैदान कोण घेत होता पाहू? ती शेळके घेत होती मैदान. नाव काय त्यांचं? त्यांनी दिलीप रामचंद्र शेळके, रवी शेळके मालकचे कोणते वडील. वडील का? वडील आणि त्यांची दिलीपचे वडील पहिले कुस्त्या घेत होते. चुलत वडील लय मोठं मैदान घेत होते. त्यांचं नाव काय? त्यांची नाव रामचंद्र बाबा शेळके, पण आम्ही असं ऐकून किसन आप्पा शेळके. वारल्यानंतर दिलीपच्या हातात आलं. बर. दिलीप शेळके कुस्त्या जोडाला मला लावत होते. पण शेळके घराण्यानं कुस्तीसाठी अनेक प्रयत्न केले. लय मोठं काम केलं. असं भूतून भविष्य त्यांच्या हातून कार्य झालं. असं त्यांचं जगात नाव आहे. जगात रवी शेळके मालक यांचे वडील वडील आणि आजोबा. आजोबांनी तर लय मोठं केले. जेवण चालत होते सगळे. 4-4, 5-5 दिवस. बर. कुस्ती, मग शर्यत. आप्पा त्यावेळेस फड किती मोठा होत होता? किती एकरात होता? 6 एकर रान होतं. ते 6 एकर रानात का नाही सगळं चौकोनी फड होता. त्या चौकोनी फडाला 6 एकर रानाला तेवढं रान फडच राहत. माणसं सगळं राहत होती. बरेच मोठं आणि गाव. किती दिवस यात्रा होत होती? यात्रा 2 दिवस होत. 2 दिवस होत होती. पाडव्या दिवशी देवाची व्हायची, सकाळ उठून कुस्त्या व्हायची. आणि जेवणाची ती व्यवस्था किती दिवस? जेवणाची व्यवस्था पाडव्या दिवशी व्हायची, कुस्त्या दिवशी व्हायची. कुस्त्या झाल्या सकाळ उठून दुपारपतूर राहायची. असे 3-4 असं दिवस लांब लांब आले लोकांना 2-3 दिवस जेवण चालत होतं. बरोबर. चांगले त्यांनी म्हणजे हा. स्वतः वैयक्तिक घेत होय, होते. होय. 5 पोती ज्वारी दळून त्यांनी भाकरी करत होते. सगळं उडत होते. सगळं ओढत होतं तेव्हा. बर. आता त्यांचाच वसा आणि वारसा रवी शेळके मालक जोपासतात. चालू होते. त्या तसल्या मोठ्या मैदानात कुस्त्या लावण्यासाठी तुमची नियुक्ती होती. आम्ही बघितली तुम्हाला. होते लावत होतो. हा. जोडत होतो कुस्त्या. तुम्ही एकटंच तिथे जोडत होता कुस्त्या? हम पवार आणि मी दोघं जोडत हा. होतो. म्हणजे आमच्या वस्तादानं आम्ही दोघं जोडत होतो. बर बर बर. मग ती कसं हँडल करत होता तुम्ही? करत होतो. काय माहिती तुम्हाला सगळं राहायची. माहिती होती. माहिती होती. फिरलेलंच होता. पडायला जात होता. खट्ट आणि आणि काटा. खट्टा आणि काट्या कुस्त्या म्हणतात. राडोंगी कुस्त्या होत नव्हत्या. जोड निघत नव्हती. कुस्ती झाल्याशिवाय सोडत नव्हती. फिरवूनच सर्व मैदान फिरवून होत होतं. फिरवून आता लावत कसं आहे नेमून होत होतं. आता नेमून पण होते. तवाच्या काळात फिरून मैदान एक ही गडबड गोंधळ नाही. नोरा डोही कुस्ती होत नव्हती. होतच नव्हती. गावातला असू द्या, आपला असू द्या, तुपला असू द्या, नाही, जर बघितलं जात नव्हतं. न पंचाला याच्यावर एखादी जर कुस्ती लागली आणि दिसली तर त्याला हाकलून बाहेर काढत होतो. असा कडक नेम होता. कडक नेम होता. त्यामुळे तुमच्या गावात अशी नोरा ढोंगी कुस्ती होत नाही, नव्हती. होत आणि नव्हती. बळमन कुस्ती होत नव्हती. मैदान होत होतं. हरावाडीचं मैदान म्हणल्यावर ह्या भागात नाही कसं सोलापूर होतं जिल्ह्यात 1 नंबरच होता. त्यावेळेची कुस्ती आठवते का? आठवते की. आठवते. 1 नंबरची कुस्ती कोण आहे? 1 नंबरची कुस्ती झाली. अप्पालाल शेखची एकदा झाली. महाराष्ट्र केसरी अप्पालाल शेख. त्याची बरं. झाली. इस्माईल शेखची एकदा झाली. अप्पालाल शेख कोणाची कुस्ती झाली? अप्पालाल शेखची कुस्ती खंडाळीच्या ह्याच्या संग झाली होती. नवीन आलता अप्पालाल तेव्हा. बर बर बर. मध्ये खंडाळीवाल्याला मारला लगेच. पाडलं. बर. आणि इस्माईल शेखची? इस्माईल शेखची कुस्ती कर्नाटक चालवतो कल्ली. बर. ती काय झाली कुस्ती? ह्यानं काहीतरी लमान होतं. महाराष्ट्र- रेखा लमान म्हणून होतं. सोलापूरचा पहिला महाराष्ट्र केसरी हम्म. 1980 मग- सालची. त्याच्या अगोदर भारतीय वडर 1 नंबर खेळून गेला इथं. बर. त्यानं कोणाला पाडलं? महाराष्ट्रातलं पाडलं का? आपले शेपी पैलवानला पाडून गेला त्याने. पाडलं त्यांना. शफिक पहिलवान आप्पा जोड मोठी होती. मोठे होते. कुस्ती 2 पायाचे वावडे पडणार हा, पाडणार ते पण येत जोड होते. मोठी होती त्यांची. लय मोठी मैदान देते. पुन्हा ते माडा चालू गेलं तर बोकडदरवाडीचा महादा म्हणून येत होता. दांडगाच पैलवान होता ते. बर बर कातवाडीला एक अर्णू मासाळ म्हणून होता. ती मोठाच पैलवान. बर. गाडवे वस्तीवर रावसाव खरात होता. ती दांडगाच पैलवान. हं. नजीक पिपरीचे बाळू पाटील ती मोठाच पैलवान. हं. अशी लय मोठी एकाच वेळी एक येत होती.
बर हम्म. बाळू पाटील ही शेवटची जोडी हा होती. शेवट सगळेच राहू खरा एका मागे एक अशी मोठी मोठी होती सगळी. पहिलवान. तुमच्या गावात पहिली शेवट कुस्ती होती पहिली? पहिल्या काळाला 501 लास्ट कुस्ती झाली आमच्या पूर्वीच्या काळाला. 500. 501 आम्ही लहान असताना 500 रुपये मध्ये किती एकर? त्या 501 ची कुस्ती होत होती त्या टायमाला 250 रुपयाला एकर जमीन होती. बर म्हणजे 2 एकर जमीन. हा 2 एकर जमीन जमीन. येत हा, होती. हा, येत. मग तवाची 500 म्हणजे आताची 1 लाख रुपये झाले आणि झाले. जास्त झालं लाख लांब पटीन झालं. 10-15 लाख. हा 10-15 लाख. 10-15 लाख रुपये. हा म्हणजे तवा कसं मैदान 500 थोडक्यात वाघोलीला जसं मैदान घेतलं आता मैदान आहे. 250 हा, म्हणजे महाराष्ट्र केसरीचं मैदान घेतलं त्या पद्धतीने मैदान आहे. हा. 250 पुण्याला वाघोलीला कसं झालं मैदान तसं मैदान इथं होत होतं. 250च्या 4-5 कुस्त्या लागायच्या. हा. 4-5 कुस्ती ती कोणची जोड कुठं काय कळत नव्हती ती सगळी एकाच जोडीत राहायची पुट्टी राहायची. बर पण शेवट कोणाला म्हणा नाही त्यांच्या कुस्त्या लावायचं हम्म. असं 250च्या 4-5 कुस्त्या लागू देत त्या बरं. काळात. बर बर 15-15 लाखाच्या त्या काळात कुस्त्या होत होत होत्या. होत्या. म्हणजे कुस्तीचं आधार म्हणून कुस्तीची परंपरा जपणारी हरावाडी गाव आहे. कुस्ती 5 रुपयापासून चालू झाली की 250 पतूर झाली शेवट कुस्ती त्या काळात. हम्म. 1972 ला 72 ला तुम्ही लावत होता तेव्हा कुस्त्या त्या टायमाला 2000 पतूर शेवट गेले. 2000 रुपये तुम्ही लावत होता. 2000 गेले 5000 गेले हम्म. पुन्हा 10000 बी गेले हम्म. पुन्हा 15,000 गेले 25 बी गेले पुन्हा. आणि आता 1,00,000-1.5 लाखावर हा, शेवट आता आता होतो. 1.5 लाखाची ही परंपरा तुमच्या गावात जपली आहे काय? दुसऱ्या गावात मैदान होतंय कधी होत नाही असं होतंय पण तुमच्या गावानं कधी ही परंपरा मोडीच नाही मोडले नाही कधीच मोडले नाही. तुम्ही आपण लहानपणापासून तुम्ही खेळताय असं मैदानात असताय आणि आताही असताय असतं. नियोजन आयोजन करताय तुम्ही. बरं काय मोडकळीच मैदान आले त्यांना काय सल्ला देऊ? नाही काही तर करून मैदान करा असं सांगायचं त्यांना सगळ्याला. करा होते काय करा मदत घ्या कोणाची काय करा खरं पण मैदान करा ही असं कुस्ती आपली हजारो वर्षाची परंपरा आहे हा चालली पाहिजे. ती जपली पाहिजे. कुस्ती म्हणजे एक मुलासांना संरक्षण चांगलं आहे कुस्ती म्हणजे. तुम्ही शाकाहारी शुद्ध शाकाहारी पहिलवान शुद्ध शाकाहारी मटणाचा नाही नाही शुद्ध शाकाहारी. तरीही तुम्ही पहिलवान केलं. 1 नंबर जोडीत हा पहिलवान एक होता. नंबर. मग त्या मटणाचा आता या शाकाहारीचं काय काय संबंध नाही काय संबंध आहे ना? काय संबंध. करावं लागतं? कष्ट करावं लागतंय दूध तूप खावं लागतंय. मेहनत आपण तुम्ही मेहनत किती मारत होता? मी मेहनत काय त्या टायमाला एक 700 बैठक आणि 700 जोर एवढंच काढत होतो जास्त काढलं नाही. रोज बर कंटिन्यू. हा कंटिन्यू पाट्ट बिन संध्याकाळी हा आणि लढत करायची एक टाइम. लढत किती वेळ असायची तुमची? लढत एकच वेळ राहायचं संध्याकाळी किती सकाळी टाइम नाही. राहायची? किती वेळ करत होता? एक तास दीड तास लढत होतो. तास दीड तास continue लढत असायची. कंटिन्यू लढत. त्या लढतीची पावर होती हा लढती आणि पुन्हा काम बी करत होता दुसरं. काम बी करतो. शेतातलं काम बी शेती करत सगळं बारदाना सगळा होताच बघावंच लागत. बैल बिल सगळे बैलं हाणत. होती गुरु होती मसर होती बर. सगळं बघायचं. तवाच्या काळात आणि आताच्या काळात काय फरक आहे? आता लांब आसमानचा फरक आहे. आताच्या मुलांना लय खायला किती बी पैसा झालाय खायला किती बी आहे पण कष्ट कमी झाले. कष्ट कमी झाले. कष्ट कमी झाले कष्ट करत नाही ते आणि ह्याच्या संग लावा त्याच्या संग लावा असं बोलत बसते. आडवं बोलत आडवं बोलत बसते ती. पहिलवान पंच सांगेल त्या संग कुस्ती कुस्ती करत करायला नाही. पाहिजे. करत नाही तुमच्या ती. वेळेस तुम्ही कर मिळेल त्या कुस्ती करत होता. पंचाचा विषयच नाही आमच्या पैसे. कुस्ती ज्या संघ लागेल त्या संघ लागेल करत त्या होता. संग गप करायचं. हम्म. आडवतच फेरवेलीवर आडवालाच जात होता. नाही होय म्हणायचं तसं नाही त्या होय पद्धतीने. म्हणाल का आडवाला गेल्यावर कशाला नाही. बरं कुस्ती मॅट वरली कुस्ती आणि मातीतल्या कुस्तीत तुम्हाला काय वाटतंय कुठली कुस्ती चांगली? आम्ही जरा मातीतली चांगले खेळले आम्ही मॅटवर आम्ही लय जास्त खेळलो. खेळला नाव पण आता काय वाटतं तुम्हाला मॅट वरली कुस्तीपेक्षा मातीतली कुस्ती कशी आता वाटते? मॅटवरची कुस्ती टेक्निकल आहे. जीवन कसं तुम्ही जगला? जीवन आता हाय चांगलं आहे सगळं. आता शेती आहे कॅनेलचं पाणी आहे हिर्या आहे त्या बोर आहे त्या बैला आहे ती सगळं 2-3 पोरं आहे ती. दिवस पहिल्या पेक्षाही चांगला आहे का आता वाईट? आता चांगलं आहे. आता काय 69 असेल. 69 वय. 69 वय आहे आपा. आता युवा पिढी अशी तुमच्याने तंदुरुस्त नाही हम्म. आणि तुमच्यासोबतचे जे माणसं आहेत पहिलवान सोडून कोण माणसं तुमच्या वेळेस आहेत? पैलवान बी आमच्या बरोबरची जी पैलवान जी मोठी आमच्या फडाला फिरणारी होती ती सगळी आता काय नीट चालत नाहीत. कोण वाकडं चालते कोण काठी घेऊन चालते अशी अद्दू झाली सगळी. अजून ह्यांना काय नाही अजून. पहिलवान तुम्ही अन्न चांगलं मिळत होतं. हा देशी अन्न चांगलं होतं. आता तुमच्या वेळेला आता नवीन पिढी जो आयुष्य राहत नाही एवढं. राहत नाही एवढं. मग त्यासाठी काय काय तुम्ही खाल्लं पाहिजे? व्यसन केलं पाहिजे? व्यसन तर करूच नाही कसलं. आता तुम्ही कुठलं व्यसन नाही तुम्हाला? नाही काहीच खायला नाही. पान तंबाखू काय नाही तंबाखू नाही पान नाही काय नाही. सकाळी उठणे आंघोळ करणे जेवण करणे आधी आणि आराम करणे. असलं व्यसन तुम्हाला कशाचं नाही, नाही? काय नाही काय नाही.
बघा अशी व्यसन हेच हम्म. कुठं मैदान आहे म्हणले कुस्त्या बघायला जायचं, हा. फड आहे म्हणले तिकडे जायचं, पोरग कुठं चांगलं असेल तर त्याच्या तालमीला जाऊन बघायचं. कुस्त्या बघायचा नाद आहे. कुस्त्या बघायचा ना ते तालमीला आमची भेट असते, भेट जाऊन असते. जाऊन बघत असतो. नाही आतापर्यंत गुडघा दुखला नाही, कुठं हाड दुखलं नाही, कुठं उगी दुखलं नाही, काय सुद्धा नाही आतापर्यंत तर काय नाही. व्यसन नसल्यामुळे आपण तुमचं एवढं वय असूनही दुखापत कुठली नाही आज. काय झालं नाही. आम्ही जाईल तिथं कुस्ती मैदान तुमचं नाव आवर्जून नाव घेतलं घेते जातं. घेते कारण तुमची कुस्ती तशी होती. कुस्ती होते तशी. एक, दोन, तीन, दुमेरी चार, पट पाच काढला कुस्त्या तर करत होतो. दुमेरी पट काढला तर निकालच, हा. एकेरी पट काढला तर निकाल. निकाल. निकाल डाव तुमचा परफेक्ट होता. निकाल निकाल डावावर कुस्तीचा निकाल लावत निकाल होता. लावतो. असं पण म्हणत होते की कुस्ती यांच्या बरोबर धरायचं म्हणलं का लोक विचार करत होते. भेट होती एकदा धरलं तर पुन्हा ती पोरगा माझ्या आडवं येत नव्हता. नाही. तशी कुस्तीच तुम्ही करत नवीन कुठला आला तर येणार नाही, त्या जुनी कोण येत होती आडवी, हम्म. आडवंच यायची नाही. बर. आडाला 4-4, 5-5 येड घालायला लावायची, बरं. तेव्हा फिरवून मैदान राहायचं. जिंकणारा पहिला. आता कुस्ती कशी करावी ही युवा पिढीला तुम्ही काय सांगताल? कुस्ती कशी करावी? सांगत असतो तरी हौदावर जाऊन बसलं त्यांनी खेळलेले जर अरे असं करावं असं करावं, हा. एकेरी काढावं, हम्म. एकेरीत निकाल जाते, हम्म. न ताकदीचं जाते असं सांगत असतो. बरं बरं. करते ती कोण शिकते ती कोण कोण शिकत शिकत नाही ती नाही. असं असतं. वस्तादच्या वेळेस तुम्ही कुस्त्या लावण्या वेळेस तुमच्या वेळेस चंद्रकांत काळे वस्ताद, अजून मारुती माळी वस्ताद, महेंद्र देवकोते, समाधान हा, यांच्या घोडके, कुस्त्या मी लावल्या आपल्या मैदानात. महेंद्र देवकोत्याच्या लावल्या, हम्म. अन्सर शेखच्या लावल्या, हम्म. चंदू काळेचे लावल्या, भरत मेकाले- सत्यवान घोडकेचे लावल्या, भरत मेकाले वस्ताद, भरत वस्तादचे लावल्या, विलास तेरवे, विलास तेरवेचे लावल्या, पुन्हा नामदेव गुमे म्हणून येत होता तो कोण कुठला होता ते? लातूरकडला होता. लातूरची परवा तवा येत होती. हा येत होता त्याच्या लावल्या. बर. पुन्हा कर्नाटकची येत होती बळोली शिवा बिवा यांच्या हा. कुस्त्या लावल्या, मल्लाप्पा लोणी, मल्लापा लोणी यांच्या. सचिन खुर्द, नितीन हा, खुर्द, यांच्या तर लयच लावल्या. अजून बापू म्हणले इथे खेळून गेला. हा बापू म्हणले खेळलाय, पुन्हा ते सुनील साळुंके, सुनील साळुंके खेळलाय, सुभाष गोळमे खेळलाय, हम्म. बालारपी शेख खेळलाय. म्हणजे पहिलवानाचं अनेक हा. दिवसापासून ही कुस्तीची परंपरा असल्यामुळे ह्या परंपरा गावाला असल्यामुळे. मोठं मैदान असल्यामुळं अनेक पैलवान या कुस्ती मैदानात खेळून गेले. खेळून गेले. हिंद केसरी सुनील साळुंके असू द्या, झालं महाराष्ट्र तर केसरी समाधान घोडके छोटा असू द्या, रावसाहेब आपल्यात खेळून गेलाय. छोटा रावसाहेब मगर 1988 सालचे महाराष्ट्र केसरी ते या मैदानासाठी. हा, मैदानात आपल्या खेळून मैदानात खेळून गेला त्यांनी. मोठे रावसाहेब आप्पा आलते कधी कुस्तीला? मोठे रावसाहेब आमच्या बघण्यात कधी आले हा, नाही. बघण्यात नाही, आधी खेळून गेले असतील पण हा. तुमच्या बघण्यात काय नाही. आमच्या बघण्यात नाही. बरं. अफसर शेख खेळले आमच्या देखत हा. थोडं असे. हरवाडीचं मैदान आहे ते तुमच्या अगोदर म्हणजे तुम्हाला कळायच्या अगोदर पूर्वी कवापासून अनादी कालापासून चालत त्याचं आलेलं काय मैदान. कवा उपजले ते माहित नाही आम्हाला, पण चांगलंच झालं वरचीवर, वरचीवर वाढत गेले मैदान वाढतच आणि गेले. अनेक दिवसापासून परंपरा असणारा हम्म. हरवाडी गाव आहे. ते अजूनपर्यंत चालतंय. देवाबद्दल नामांकित पैलवान येत होते पहिले चांगले चांगले. धोत्री सिद्धू येत होता. बर बर. आता आप्पा तुम्ही कुस्ती बरोबर तुमच्या गावात देवस्थान कुठलं आहे? गुरु रेवंश. गुरु रेवंश सिद्ध. मग देवाची महिमा काय आहे? देवाची महिमा म्हणजे देव असं नवसाला लय पावतो देव. हं. कुणाला देव आहे ही सत्य आहे. सत्य आहे. कोणाला जर लिकरू मूल बाळ नसलं, बर. त्याचे काय नवस बोललं तर लगेच त्याला पावणार, नवसाला पावणार देव. नवसाला पावणार. हं. हं. साक्षात देवाचा साक्षात करा, वास आहे. साक्षात करा, साक्षात. बघण्याला विशेष हा. हा, जे चुकीचं करतात. त्यांना येडवाकडं वागतंय त्याला इथं ठेवतच नाही, बर. घालवूनच टाकते काय ना काय करून. तुम्ही भक्ती करताय त्यांची. हा, पुजारी तुम्ही त्यांचे पुजारीच आहे. पुजारी. त्या देवाच्या यात्रेनिमित्त कुस्ती मैदान होते हा, देवाच्या रेवंश. पहिल्यापासून. हा, गुरु रेवंशाच्या यात्रेनिमित्त गोष्टी होती. बिराप्पा हराळे वस्ताद हरावडीकर यांची मुलाखत घेतली आणि त्यांच्याच बरोबर त्यांचे बंधू पिंटू हराळे यांची आपण आज मुलाखत घेतली. या दोघांचंही आपण आभार मानतो आणि मुलाखत इथंच थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.